काल परवा पोरं विचारत होते, सर तुम्ही शनिवारी लेग मारित नाही, तुमचा लेग डे कधी असतो? पोराला सांगितलं ज्या दिवशी आपली खोपडी गरम त्या दिवशी लेग डे. लावायची प्लेट उचलायची, लावायची प्लेट बघायचंच नाही वजन किती येते. आता बघा व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. तर आपलं फेवरेट वर्कआउट सुरुवातीला घेतलं आपण स्क्वॉटिंग. तर स्क्वॉटिंग आपण लाईट वेट कधी मारतच नाही. तर 180 किलो म्हणजे 180 किलोच्या 4 रेपिटेशन घ्यायला म्हणजे 3 निघत होत्या, पण 4 घ्यायला 6 महिने लागले मित्रांनो. आणि खरं सांगतो हे घेत असताना सगळे देव दिसले. लेग एक्सटेन्शन घेताना सगळी ताकद तर संपलेली होती स्क्वॉट मारतानाच, पण सोडलं नाही मित्रांनो. वेट वाढवत वाढवत त्याचे 5 सेट घेतले आपण. भाई तू आपल्या स्ट्रेंथचा अंदाजच लावायचा नाही. हे हातात 40 किलोचा आणि त्या हातात 40 किलोचा डंबल्स आणि वॉकिंग लंजेस बघू शकतो तू. बाबा 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 असा डोपामाइन सिक्रेट होता, असा फील येत होता. बाबा असं वाटत होतं जग जिंकला. लेग डे स्किप करू नका मित्रांनो. जो लेग डे स्किप करीत नसन, लेग कंटिन्यू मारित असन, त्याला अंदाज येत असेल की आज कोणत्या लेवलचं वर्कआउट चालू आहे. सकाळी ब्रेकफास्टला ओट्स घेतले होते, त्यात एक स्कूप प्रोटीनचा टाकून. आणि नंतर मग लंचला आपण घेतलं चिकन आणि राईस थोडंसं घेतला होता, चिकन होतं. लेग प्रेस आज आपण लाईट वेट घेतलं आणि त्याचे आपण 6 सेट घेतले. रेपिटेशन चांगल्या घेतल्या. वर्कआउटच्या आधी आपण असं 4 एग्स घेतले, 2 होल 2 व्हाईट आणि ते डायरेक्ट गटाक. तुम्ही म्हणताल हे असे पेज आहे का? कारण हे सोपं जातं मित्रांनो. तुम्ही लेग डेमध्ये हे वर्कआउट नक्की ॲड करा. याला म्हणायचं स्टीप डेडलिफ्ट. हे लेगचा पाठीमागचा मसल म्हणजे हॅमस्ट्रिंगसाठी असतं. हे जर मसल ट्रेन झालं ना, तुमचं लोअर बॅक इंजुरी जिंदगीत तुम्हाला कधी होणार नाही. वर्कआउट झालं मस्त 1.5 स्कूप आयसोलेट प्रोटीन घेतलं. डिनरला परत चिकन आणि राईस ॲड केला, त्यासोबत थोडं ग्रीन सलाड.